शेगावात पाण्याचा दुष्काळ पडला. सार्वजनिक विहीर खणण्याचे काम सुरू होतं. खडे फोडण्यासाठी सुरुंग लावला. त्या सुरुंगाच्या स्फोटात गणू जवरे हा मजूर सापडला. श्री गजानन महाराजांनी गणूला वाचवलं. गणू स्फोटातनं सुरक्षित बाहेर येताच पळतच मठात गेला आणि समर्थांना वंदन केलं. नेत्रातनं आनंदाश्रू ओघळत असताना तो काय म्हणाला हे ऐकूया. पेटता सुरुंग विहिरी माझी, वाचलो वाचलो कृपा आम्हावर तुझी. गजानना गजानना कृपा आम्हावर तुझी. ओ कृपा आम्हावर सुजन शेगावी वर्ष उगवले दुष्काळाचे. पाण्यासाठी जीव तळमळे काम चालले विहिरीचे. विहिरी माझी धडक लागले अवजारांचे काम संपले. ठासून बारूद सुरुंग लाविते दगडांच्या त्या कडा कापते. बारूद भरुनी दोरी सोडली गाठीवरती मध्ये अडकली. मात्र पुंगळी खाली जाईना अग्नी तोही पण पेट घेईना. पाणी लागता सुरुंग जाईल वाया भय हे मना. निस्तरी सत्या कामावरच्या युक्ती सुचेना तुझी. गजानना गजानना कृपा आम्हावर तुझी. ओ कृपा आम्हावर तुझी. काम करीत से गणू गरीब तो त्यास वदेवी स्तरी. उतरून विहिरीत सावर दोरी मिळेल दुप्पट मजुरी. दुबळी गणूची सांपत्तिक स्थिती गजाननावर निस्सीम भक्ती. म्हणून उतरला गणू विहिरीपती जीवाची लावून बागी. सरकविनी जवळ एक पुंगळी दारुसी तव जाऊन ती गिळली. गणू राहिला आत बिचारा डोके त्याचे फिरे दरगरा. सुरुंग ओढूने पाषाण फुटे ध्वनी ऐकूने भयते दाटे. गाव समर्था रक्तायामध्ये शोधू तुला मी कुठे कुठे कुठे. कळवळूनी गणू गजाननासी करू लागला अर्जी. गजानना गजानना कृपा आम्हावर तुझी. ओ कृपा आम्हावर तुझी. दूर दाटला विहिरी माझी सुरुंग दोरी पेटली तुझी. गवसली गणुसी कपार हाती सद्गुरु गणुसी ओढून घेती. जन करती मनी किती कल्पना मात्र गणू तो कुठे दिसे.
विण्या आले नर नारी पहारी धोंडा सरकविला गणू देखिला कपारी अंतरी वरती येना गणू पळा